सगळ्यांना माहिती आहे की ज्या पद्धतीने या भागातही संदेशजी कारले असतील, संभाजी कदम होते, मी होतो, आम्ही रेसमध्ये होतो उमेदवारीच्या विधानसभेच्या. पण ज्या पद्धतीने संजय राऊतांनी तिकीट विकून धंदा केला, त्यांचा धंदा वाढवलेला, व्यवसाय वाढवला, की त्यांना लोकसभेच्या ज्या पद्धतीने यश भेटलं ते हवेत गेले आणि त्यांना वाटलं आपण विधानसभेला धंदा करू. त्यामुळे त्यांनी श्रीगोंद्याची उमेदवारी विकली, नगर शहराची उमेदवारी विकली, पारनेरची उमेदवारी विकली. त्याच्यामुळे हा प्रॉब्लेम झालेला आहे आणि त्यांना कंटाळून सगळे शिवसैनिक जे आहेत ते शिंदे साहेबांच्या सेनेत चाललेले आहेत. आणि आमचा पक्ष महाविकास आघाडी म्हणून आम्ही बरोबर होतो. त्याच्यानंतर आम्हाला प्रत्येक सगळ्याच गोष्टी राष्ट्रवादीला पाहिजे असं काही गरजेचं नव्हतं. ही सेनेची जागा होती, नगर शहर होतं, पारनेर होतं, श्रीगोंदा समजा ठीक आहे. पण आणि निष्ठा म्हणता निष्ठा, संजय राऊत लोकांना निष्ठा शिकवतो. काल आलेल्या एका महिलेला त्यांनी उमेदवारी दिली, तिथं पैशाने व्यवहार नाही झाला तर काय झालेलं आहे त्यांनी सांगावं, त्यांनी शपथ घ्यावं, त्यांच्या आईच्या डोक्यावर हात ठेवावं त्यांनी की भाऊ मी पैसे घेतलेले नाहीये, आम्ही राजकारण सोडून देऊ. पाहतोय की सर्वच या ठिकाणी सर्वच मान्यवर आहे आणि या मान्यवरांच्या माध्यमातून आज खऱ्या अर्थाने पाहतोय की जी अनिल भैयांची जी शिवसेना होती ती खऱ्या अर्थाने एकत्र आलेली या ठिकाणी दिसून राहिलेली आहे. आणि अनिल भैयाचे विचार असतील, हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंचे विचार असतील आणि जे माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी जे विचार प्रेरित केले होते त्या विचाराला धरून आज या ठिकाणी आपण खऱ्या अर्थाने प्रवेशासाठी या ठिकाणी सगळे प्रस्थान करत आहोत. आज एवढा आनंदाचा क्षण आहे की खऱ्या अर्थानं हे जर पाहिले तर हे जे प्रवेश करणार आहेत ते आमचे खरे मार्गदर्शक आहेत आणि याही पुढे आमचे मार्गदर्शक राहणार आहे आणि त्यांचा आम्हाला अनुभव हे त्यांच्या माध्यमातून आम्हाला मिळणार आहे. हा एक मोठा आनंद या शिवसैनिकांना या ठिकाणी भेटत आहे. खऱ्या अर्थानं तालुक्याचे जे शिवसैनिक आहेत ते एकदम कडवट शिवसैनिक आहेत आणि या कडवट शिवसैनिकांचा प्रवेश होताना तो नगर शहर असतील, जिल्हा असेल, सर्व जिल्ह्यामध्ये एक आनंदमय वातावरण या ठिकाणी तयार झालेलं आहे. आणि मी एवढंच बोलतो आणि पुढील काळामध्ये त्यांच्या माध्यमातून मोठा असं या ठिकाणी प्रश्न तयार हो.